नमस्कार मित्रांनो, मी विशाल आत्माने स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण की आज आपण आपल्या थार रॉक्स जी की आहे AX7 लक्झरी 4x4 ऑटोमॅटिक याला आपण समृद्धी महामार्गावरती या गाडीला आपण टेस्ट करणार आहोत। टोटल जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासातून आपण जाणून घेणार आहोत की खरंच थार रॉक्स समृद्धीसारख्या महामार्गावरती कशी परफॉर्म करते। आणि ॲक्च्युअली काय ही ट्रिप माझी सोलो ट्रिप आहे। सो म्हणजे गाडी चालवताना आपल्याला काही थकवा वगैरे जाणवतो का, काही बॉडी रोल काही फील होतो का, की इव्हन त्याचबरोबर बरेच लोकांचे प्रश्न असतात की थार रॉक्स लॉंग हायवे ट्रिपसाठी सुटेबल आहे की नाही। सो आपण हे सुद्धा टेस्ट करणार आहोत। त्याचबरोबर या गाडीमध्ये जे एडास वगैरेचे जे फीचर्स देण्यात आलेले आहेत, एकदम लेवल 2चं एडास याच्यामध्ये येतं। हे फीचर्स अशा महामार्गावरती कसे परफॉर्म करतात आणि नेमकं ही गाडी आपल्याला काय मायलेज देते रिअल हायवेवरती, हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून टेस्ट करणार आहोत। त्याचबरोबर आता आजची तारीख आहे जवळपास 21 मे 2026 आणि आज म्हणजे रिसेंटली आता सगळीकडे फ्यूल क्रायसिस सुरू आहे। आपण पाहिलं असेल समृद्धी महामार्गावरती सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला अशा बातम्या येत आहेत की पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल हे भेटत नाही आहे। सो आपण आज ते सुद्धा रियालिटी चेक करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हे सुद्धा बघणार आहोत की आता सध्याला समृद्धी महामार्गाची काय अवस्था आहे। म्हणजे जसं की रोड्स कसे आहेत, आता इव्हन कुठे काही रोड खराब झाला आहे का, त्याचबरोबर ती सरकार सांगताय की आम्ही महामार्गावरती झाडं वगैरे लावलेली आहेत। सो खरंच आपल्याला रस्त्याने झाडं दिसत आहेत का, आणि त्याचबरोबर ती आपल्याला जे स्टॉप्स दिलेले आहेत, रेस्ट स्टॉप्स जे दिलेले आहेत समृद्धी महामार्गावरती, जिथे पेट्रोल पंप आहे, बाजूला काहीतरी रेस्टॉरंट वगैरे आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय सुविधा भेटतात, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। सो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी ट्राय करेल व्हिडिओ जास्त मोठा न होऊ द्यायचा, पण तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बिकॉज थार रॉक्सची तर सगळी माहिती तुम्हाला याच्यातून मिळेलच। जे तुमच्या मनातले प्रश्न आहे रॉक्स विषयीचे, हे सगळे सुद्धा याच्यातून क्लिअर होतील की हायवेवरती रॉक्स खरंच कशी परफॉर्म करते। त्याचबरोबर सध्याची समृद्धी महामार्गाची स्थिती काय आहे। आणि हो, ड्राईव्हला सुरू करायच्या आधी माझी एक चेकलिस्ट आहे, मी जी की नेहमी चेक करत असतो आणि मी तुम्हाला देखील सांगणार आहे ही चेकलिस्ट कोणती। समृद्धी महामार्गाला लागण्याच्या आधी सर्वात पहिले तर तुम्ही तुमचं फ्यूल हे तुमच्या सिटीमधून पूर्ण फुल करून घेत जा, बिकॉज इथे गॅरंटी नाही आहे किती अंतरावरती पेट्रोल पंप भेटेल, त्याचबरोबर तिथे आपल्याला पेट्रोल डिझेल हे भेटेल की नाही। सो एनी टाईम हे बेटर चॉईस राहील की तुम्ही तुमच्या होमटाऊनमधूनच तुमचं फ्यूल हे पूर्ण करून एकदम टँक फुल करूनच निघलं पाहिजे। दुसरी गोष्ट आहे टायर प्रेशर चेक करा। जे आपल्याला म्हणजे ड्रायव्हर साईडच्या डोअरवरती जे तिथे दिलेलं असतं, स्टिकर लावलेलं असतं की गाडीचं टायर प्रेशर हे किती ठेवलं पाहिजे, हे सुद्धा ते एकदम चेक करून बरोबर प्रॉपरली तेवढंच टायर प्रेशर मेंटेन करा। बिकॉज एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि कॉन्क्रीटचा रोड आहे पूर्ण, सो टायरसुद्धा लवकर गरम होऊ शकतात। त्याचबरोबर जर तुमच्या गाडीमध्ये TPMS असेल तर नक्की तुमच्या टायरच्या टेम्परेचरवर सुद्धा लक्ष ठेवा। जर तुमच्या गाडीमध्ये TPMS नसेल तर तुम्ही समजा 2 तासांनी किंवा 1.5 ते 2 तासांनी तुम्ही थोडा ब्रेक घ्या, टायर गरम वगैरे आहे की नाही हे थोडं नॉर्मली चेक करा। आणि तिसरी गोष्ट जी आहे आपली ती म्हणजे फास्टॅगचं बॅलन्स तुमचं हे बरोबर प्रॉपरली मेंटेन करा। बिकॉज तुम्हाला समृद्धी महामार्गावरती जर का समजा आता मला 300 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तर 300 × 2.75 रुपीज हे मला कॅल्क्युलेशन असलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण 50-100 एक्स्ट्रा ठेवले तर एनी टाईम बेटर। काही लोक तर इव्हन चांगली गोष्ट करतात की ऑलरेडी 2000, 3000, 5000 त्याच्यामध्ये टाकून ठेवतात, बट काही लोक जसे आपला यूज आहे त्यानुसारच बॅलन्स टॉपअप करतात। आता ॲक्च्युली काय माझ्या फास्टॅगला ॲन्युअल टोल पाससुद्धा घेतलेला आहे, बट समृद्धी महामार्गावरती ॲन्युअल टोल पास लागू होत नाही। सो आपल्याला तिथे बॅलन्स मेंटेन करावं लागतं। सो मी पहिले फास्टॅगचं रिचार्ज करतो कधी पण समृद्धीला लागण्याच्या आधी, साधारणतः ₹2.5 पर किलोमीटर हा महामार्गाचा टोलचा रेट आहे। सो तुमचं जेवढं डिस्टन्स असेल तेवढं इंटू ₹2.5 हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही कधी पण फास्टॅगचं बॅलन्स मेंटेन करा, थोडं एक्स्ट्रा राहू द्या। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या गाडीमध्ये आपण प्रवास सुरू करण्याच्या आधी तुमचे स्नॅक्स आणि पाणी बॉटल हे जरूर ठेवा। बिकॉज इथे ही सुद्धा खात्री नाही आहे की किती अंतरावरती तुम्हाला रेस्टॉरंट भेटेल, बरं भेटलं तर तिथे काय तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल की नाही, आणि इवन पाणी जरी गाडीतलं संपलं तर ते सुद्धा लवकर भेटेल का नाही, कारण की जे स्टॉप्स दिलेले आहेत हे सुद्धा खूप अंतरावरती आहेत। सो त्यामुळे ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे। आणि बेसिकली काही सेफ्टी किट वगैरे जसं फर्स्ट एड वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी, इवन टायर प्रेशर मॉनिटर, टायर प्रेशरचं गॉज जर TPMS नसेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मेंटेन करा। ही चेकलिस्ट आहे आणि ही चेकलिस्ट नक्की तुम्ही समृद्धीला लागण्याच्या आधी फॉलो करा। चला आता मित्रांनो ड्राईव्हला सुरुवात करूया। सो मित्रांनो, आतापर्यंत मी घरापासून जवळपास 30 किलोमीटर आलो आहे आणि आता आपण समृद्धीवरची ड्राईव्ह सुरू केलेली आहे। संभाजीनगरच्या एंट्री पॉईंटला आपण समृद्धीवरती एंट्री केली आणि आपण टुवर्ड्स नागपूर चाललेलो आहे।
आणि टोटल आपल्या जवळपास ही जी हायवे ट्रिप आहे ही 350 किलोमीटरची आहे. या ट्रिपमध्ये आपल्याला क्लिअरली लक्षात येईल थार रॉक्सचा हायवे परफॉर्मन्स. आता तुमच्या समोर मी या ट्रिप मीटरला परत एकदा रिसेट करतो म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळेल हायवेवरती आपण किती ड्राईव्ह केली. आता रिसेट झालेला आहे. रिसेट करून आता आपण पूर्ण 350 किलोमीटर हिला चेक करणार आहोत. पेट्रोल पंप आहे तर इथे काय परिस्थिती आहे बघा. आता इथे सुद्धा गाड्यांची लाईन लागलेली आहे. HP चा पेट्रोल पंप आहे इथे आणि इथे बहुतेक फ्यूल भेटत आहे म्हणूनच ही गाड्यांची लाईन लागलेली आहे. सो हा जो पहिला पेट्रोल पंप इथे लागतो आपल्याला संभाजीनगर पासून जाताना, तर इथे सध्या फ्यूल भेटत आहे म्हणून इथे गाड्यांची लाईन लागलेली आहे. पुढे आपण बघूया काय परिस्थिती आहे. आपलं तर आता फ्यूल सध्या फुल आहे पण आपण फक्त ऑडियन्स तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आलो. बट इथे असं एकदम पॅक केलेलं आहे यांनी की इथून पुढे सुद्धा जाता येत नाही, म्हणजे इवन हॉटेलकडे किंवा वॉशरूमकडे. सो आपण आता मागे रिव्हर्स चाललोय. हे सगळे इथं या गाड्या उभ्या आहेत, ट्रक्स वगैरे. आता यांना विचारलं मी तर ह्यांचं म्हणणं आहे की इथं फ्यूलच भेटत नव्हतं रात्रीपासून, सो त्याच्यामुळे ते गाड्या लावून थांबलेले आहेत. हे बघा इथे गर्दी किती झालेली आहे. फूड कोर्ट सुद्धा आहे, कॅफे एक्सप्रेसवे. हे बघा हे फूड कोर्ट सुद्धा आहे इथे. संभाजीनगर पासून निघाल्यानंतर पहिला स्टॉप आपण इथे घेऊ शकता आणि आता इथून पुढे आपण टुवर्ड्स नागपूर चाललेलो आहे. सो आतापर्यंत आपण 62 किलोमीटर चाललेलो आहे आणि तुम्हाला एक क्लिअरली गोष्ट सांगतो. आता ही गाडी जी आहे ना तर ही आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. सो एक गोष्ट मी बघितली की म्हणजे ऑटोमॅटिक कार आणि एवढी टॉल SUV, एवढा बॉडी वेट असून सुद्धा एकदम इन्स्टंट पिकअप भेटतो आपल्याला. कुठलाही लॅग तुम्हाला पिकअपमध्ये फील होत नाही आणि हायवेवरती एकदम आतापर्यंत तरी मला स्टेबल वाटते. पुढे काय एक्सपिरियन्स येतो हे मी तुम्हाला नक्की सांगेलच. आणि सगळ्यात मेन मुद्दा जो मायलेज गाडी देते आहे हा खूप शॉकिंग आहे. तो मी तुम्हाला पुढे रिव्हील करेलच. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिथं मी तुम्हाला एक्झॅक्टली मायलेज सुद्धा आपल्याला काय भेटतो आहे हे सुद्धा दाखवणार आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं ना आपण तर जो पहिलेच्या थारमध्ये जो बाहेरचा विंड नॉईज होता तो या गाडीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. म्हणजे बाहेरचा विंड नॉईज म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे. कारण की मी एक गोष्ट बघितली, माझ्याकडे पहिली थार पण होती जी 3 डोर होती, ती सुद्धा होती. सो त्याच्यामध्ये ना इथून या साईडनी आणि इकडून असं एक विंड नॉईज कंटिन्यू गाडीमध्ये असं खूप यायचा. जे ज्यांच्याकडे पण थार असेल तर ती ही गोष्ट रिलेट करू शकता, त्यांना ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहीत असेल. आणि ह्या थार रॉक्समध्ये तो आवाज बिलकुल नाही आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली अॅकॉस्टिक ग्लास येत आहे बघा. इथे त्याचा लोगो पण दिलेला आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. या अॅकॉस्टिक ग्लासमुळे एवढा म्हणजे आपल्याला साऊंड इन्सुलेशन होतं ना की बाहेरचा कसलाही विंड नॉईज किंवा कुठलाही डिस्टर्बन्स आपल्याला या गाडीमध्ये जाणवत नाही. तर आता आपण बघणार आहोत या गाडीचे एडासचे फीचर्स. अजून आपण थोडंसं जाऊयात पुढे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एडास एक्झॅक्टली टेस्ट करून दाखवतो. कारण की सध्या काय हायवे पण बऱ्या मोठ्या प्रमाणात खाली आहे आणि आता वेळ झालेली आहे, सकाळचे 9:30 वाजलेले आहे. सो एकदा का आपल्याला थोडीशी ट्रॅफिक किंवा गाड्या वगैरे भेटल्यामध्ये की त्यावेळेला मी तुम्हाला एडासचे फीचर्स दाखवतो. आणि समृद्धी महामार्गासारख्या हायवेवरती स्पीड आपण एकदम इझिली वाढवू शकतो. म्हणजे एकदा एवढा स्ट्रेट हायवे आहे, रोड सुद्धा स्मूथ आहे. फक्त एवढंच आहे गोष्ट की कॉन्क्रीटचा रोड आहे, बट स्पीड इझिली वाढू शकते तुमची. बट मी मोस्टली ट्राय करतो की गाडी 120च्या आतमध्ये ठेवायला, बिकॉज जे आपल्याला सरकारने सेफ्टीचे नियम घालून दिलेले आहेत सो हे फॉलो करणं सुद्धा आपली कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. आणि एडासची टेस्ट करायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता मी आतापर्यंत जवळपास आता 76 ते 80 किलोमीटर आलो आहे. बट एक असा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेला आहे गाडीचा, जो की मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगेल. आणि तो प्रॉब्लेम खरंच म्हणजे थोडासा माझ्यासाठी तरी डिसअपॉइंटिंग आहे. पहिले सुद्धा मी हा प्रॉब्लेम आधीच्या थारमध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे, बट ह्या थारमध्ये सुद्धा तो प्रॉब्लेम येतोच अशा महामार्गावरती. आतापर्यंत आपण संभाजीनगरहून जवळपास 120 किलोमीटर आलेलो आहोत आणि इथे आता आपल्याला पहिला पॉईंट भेटला आहे. इथे पेट्रोल पंप सुद्धा आहे आणि फूड पॉईंट सुद्धा आहे. सो आता पहिले तर आपण बघूयात इथं पेट्रोलची काय परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, जे मला म्हणतात ना की समृद्धी महामार्गावरती सावली कुठं आहे, तर मी कधी म्हणलंच नाही तुम्हाला की तुम्ही महामार्गावरती थांबा. माझं म्हणणं आहे की आता जसं इथं पेट्रोल पंप आहे तर पेट्रोल पंपावर इथे जसं सावली असते ते बघा, तिथे मध्ये सुद्धा सावली आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही गाडी, तुमचं जर टायर हीट वगैरे झाले असेल तर अशा ठिकाणी तुम्ही थांबलं पाहिजे, ना की तुम्ही हायवेवरती थांबलं पाहिजे. आणि आता जर आपण इथे बघितलं ना तर हे बघा, इथे समृद्धीवरती इथे फ्यूल अवेलेबल नाही आहे. हे बघा, कुठेच फ्यूल अवेलेबल नाही. हे बघा इथे यांनी बोर्ड लावून ठेवलेला आहे, नो स्टॉक. आणि यांच्याकडे आता इथं पेट्रोल अवेलेबलच नाही आहे. पेट्रोलसुद्धा नाही आहे आणि डिझेलसुद्धा नाही आहे, कुठलाही नाही आहे काहीच.
पूर्णपणे एमटी पेट्रोल पंप. तो आता मी यांना इथे विचारलं सुद्धा परत एकदा की तुमच्याकडे फ्यूल अवेलेबल आहे का, तर ते बोलले काहीच स्टॉक नाही आहे. आणि जवळपास आता सध्या असंच सिच्युएशन चालू आहे. आता आज आहे 21 तारीख आणि स्टील कुठेच फ्यूल समृद्धीवरती भेटत नाही आहे. काही पेट्रोल पंप्सवरती अवेलेबल आहे बट तिथेसुद्धा गर्दी आहे. सो चला आता आपण ब्रेकफास्ट करूया काहीतरी. सो आता आपण इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो. इकडे काही जास्त गोष्टी तर एकदा अवेलेबल नसतात, तेच चहा कॉफी पोहा वगैरे आणि जास्तीत जास्त वडापाव. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं ना तर पेट्रोल पंप तर एकदा खाली पडलेलंच आहे जसं की तुम्हाला दाखवलं. आणि त्याच्याच बाजूला इकडेसुद्धा एक रेस्टॉरंट आहे आणि ते तर पण सध्या तर खालीच आहे, दुपारी बहुतेक चालत असेल. आणि त्याच्या बाजूला इथे एक कॉफीचा पॉईंट आहे, तिथेसुद्धा आय थिंक कॉफी चांगली भेटते. आणि त्याच्या बाजूला एक वडापाव हाऊस आहे. बट मी इथे थांबलो कारण की मला एक तर गाडीला सावली पाहिजे होती. आणि तिथे बघा सगळ्या गाड्या उन्हात उभ्या आहेत, त्याचबरोबर इथेसुद्धा या सगळ्या गाड्या उन्हात उभ्या आहेत, कुठेही इथे सावली नाही. फक्त आता बघा मी गाडी सावलीत लावून आलेलो आहे. तुम्ही म्हणाल की सध्या पेट्रोल पंप बंद आहे किंवा फ्यूल स्टॉक नाही म्हणून आपण तिथे सध्या गाडी उभी करू शकतो, तर ही गोष्ट म्हणजे काही अर्थाने करेक्ट पण आहे. बट असं काही नाही की तुम्ही लगेच दुसरीकडे लावू शकत नाही. जसं आता हे बघा इकडे एक साईडला थोडं जिथे पण सावली असेल पेट्रोल पंपावर, तर तुम्ही त्यांना सांगून की बा माझ्या गाडीचे टायर हिट झालेले आहेत वगैरे, सो मला थोड्या वेळ सावलीत उभी करू द्या. सो तुम्ही तशा केसमध्ये तिथे थांबू शकता. असं काही नाही की तुम्हाला म्हणजे कुठंच सावली नाही आहे वगैरे. ॲक्च्युली खरं तर जिथे असे रेस्ट स्टॉप बनवलेले आहेत सरकारने, सो तिथे त्यांनी सावलीसुद्धा क्रिएट करायला पाहिजे होती. बट कुठेही सावली नाही आहे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. फक्त पेट्रोल पंपचंच ऑप्शन आहे जर तुम्हाला गाडी सावलीत उभी करायची असेल तर. आता एडासचे फीचर्स टेस्ट करत असताना सगळ्यात पहिला फीचर आपण जे बघणार आहोत ते आहे क्रूज कंट्रोलचं. तर थार रॉक्सचं क्रूज कंट्रोल कशा पद्धतीने काम करतो हे तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात आधी तर क्रूज कंट्रोल कसं सुरू करायचं हे दाखवतो. बऱ्याच जणांना आपल्या की माहीत असेल बट ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी दाखवतोय की सगळ्यात पहिले क्रूज कंट्रोल ॲक्टिव्ह करण्यासाठी हे बघा इथे हे क्रूजचं बटन दिलेलं आहे आणि त्याच्या खाली हे जे सेटचं बटन आहे, इथून तुम्ही स्पीड जी आहे तुमची क्रूज कंट्रोलची जी तुम्हाला स्पीड पाहिजे ती तुम्ही इथून सेट करू शकता. आता समजा हे बघा इथे मी आता हे क्रूजचं बटन दाबलं तर हे बघा इथे लिहून आलं ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल ऑफ. आता हे बटन दाबलं मी की इथे लिहून आलं ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल स्टँड बाय. आता हे ॲक्टिव्ह झालेलं आहे बट स्टँड बायवर काय आहे, कारण की अजून आपण स्पीड लिमिट सेट नाही केलेली आहे की आपल्याला काय स्पीड ठेवायची आहे. हे जे इथं दिसतंय ना किलोमीटर पर आवर, हे बघा इथे तुमची स्पीड दाखवतं. आता बघा मी इथून समजा आता ही स्पीड सेट केली तर सगळ्यात एकदा आपण बटन दाबल्यानंतर माझी जी सध्याची स्पीड आहे ती स्पीड इथं त्यांनी ग्रास्प केलेली आहे. सो 93ची स्पीड इथे दाखवत आहे आणि आता 93च्या स्पीडवर गाडी ऑटोमॅटिकली चालत राहील. आता जर मला ही स्पीड वाढवायची असेल सिंगल डिजिटनी, सो मी काय करणार याला एक वर करणार. तर हे बघा 93चं 94, 95, 96, 97 असं वाढतं. आणि जर का समजा आता मला याला एकदम 10नी वाढवायचं असेल, समजा आता मला 97वरून डायरेक्ट समजा 10नी पुढे वाढवायचं आहे डायरेक्ट 10 डिजिट्समध्ये, तर या बटनला वर प्रेस करून ठेवायचं. प्रेस करून ठेवल्यावर बघा इथे 100, 110, 120 अशी डायरेक्ट स्पीड वाढते. आणि सेम थिंग कमी करायला आहे, एकदा जर आपण असं बटन दाबलं तर सिंगल डिजिट स्पीड कमी होईल. आणि जर का समजा आपण याला दाबून ठेवलं तर डायरेक्ट 10नी स्पीड कमी होते. आता दुसरी मेन गोष्ट, आता या गाडीमध्ये येतं लेन कीप असिस्ट. आता बघा मी सेंटर लेनमध्ये आहे रोडच्या आणि सेंटर लेनमध्ये ड्राईव्ह करत असताना आता समजा जरी गाडी एक साईडला गेली किंवा हे बघा आता मी स्वतः करतो पहिले, हे बघा आता मी एक साईडला घेतली तर पहिले बघा गाडी स्वतःला लेनमध्ये घेऊन येते. बघा आली लेनमध्ये प्रॉपरली. आणि आता ही लेन धरून चालणार गाडी, म्हणजे कुठेही लेन चेंज गाडीची होणार नाही. आणि ज्या लेनमध्ये आपण गाडी ठेवलेली आहे तीच लेन धरून गाडी एकदम परफेक्टली चालते. आणि इथे आपल्याला मार्किंग सुद्धा दिसते की गाडी लेनमध्ये चालू आहे. ह्या ज्या 2 लेन्स दिसतात आणि मध्ये जी गाडी दिसतीये, सो हे लेन कीप असिस्टचं इथे सिम्बॉल आहे की लेन कीप असिस्ट आपलं चालू आहे. हे बघा आता क्रूज कंट्रोलचा हा एक फायदा की समोरची गाडी आली, समोरच्या गाडीची स्पीड कमी आहे, सो ऑटोमॅटिकली मी ब्रेक दाबला नाही पण ऑटोमॅटिकली गाडीची स्पीड कमी झाली. जशी त्या गाडीची स्पीड वाढेल तशी ऑटोमॅटिकली आपल्या गाडीची स्पीड वाढेल. किंवा नाही तर आपल्याला आयदर लेन चेंज करावं लागेल. लेन चेंज केली तर लगेच आपली स्पीड वाढेल. आता बघा मी इथे इंडिकेटर दिलं, इंडिकेटर देऊन मी लेन चेंज केली माझी की आता बघा ऑटोमॅटिकली आपली स्पीड वाढेल. हे बघा जशी मी लेन चेंज केली ऑटोमॅटिकली स्पीड वाढली. जी मी 100ची स्पीड लिमिट सेट केलेली आहे, हे बघा मी कुठे एक्सेलेटर वगैरे देत नाही आहे, ऑटोमॅटिकली आपली स्पीड ही वाढलेली आहे. बघा इथे रोड थोडासा टर्न होतोय, कॅमेरामध्ये एवढं जस्टिस होत असेल नाही माहीत नाही, बट हे बघा स्टेअरिंग ऑटोमॅटिकली तेवढं मूव्ह होतं आणि एकदम स्वतः गाडी लेनमध्ये राहते.
तो अशा पद्धतीने लेन कीप असिस्ट सुद्धा एकदम परफेक्टली फाईन काम करतं. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या गाडीचं लेन कीप असिस्ट ऍक्टिव्ह आहे की नाही, तर हे बघा इथे हे जे सिम्बॉल आहे ना, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे जे मध्ये 3 लाईन्स दिसत आहे आणि त्याच्या बाजूला ज्या 2 ग्रीन लाईन्स आहे, सो हे लेन कीप असिस्टचं सिम्बॉल आहे. आणि स्टेअरिंगचं जे सिम्बॉल दिसतंय ग्रीन कलरचं, सो त्याचं मिनिंग असं आहे की लेन कीप असिस्ट ऍक्टिव्ह आहे. आणि जे स्टेअरिंगचं जेव्हा ग्रीन सिम्बॉल येतं, तर त्यावेळेला गाडी क्लिअरली दाखवते की येस, गाडी स्वतः स्टेअरिंग हँडल करते आहे आणि लेन कीप असिस्ट फॉलो करते आहे. आणि त्याचबरोबर आता इथे ह्या ज्या 3 लाईन्स दिसत आहे ना या लेनच्या मार्किंगमध्ये, सो ह्या 3 लाईन्स कशाच्या आहेत ते तुम्हाला दाखवतो. आता जर का समजा आपण आता हायवेला ड्राईव्ह करत असताना आपल्या गाडीचं आणि समोरच्या गाडीचं काय डिस्टन्स ठेवायचं, यासाठी ह्या 3 लाईन्स असतात. आता बघा, मी याचं आपल्याला चेंज सुद्धा करता येतं. आता हे जे 3 लाईन्स आहेत ना, तर याचा अर्थ हा आहे की 3 गाड्यांचं डिस्टन्स गाडी मेंटेन करेल. आणि जर का समजा हे आपल्याला कमी करायचं असेल, समजा 2 गाडी किंवा 1 गाडीचं, तर सेम आपल्या जे इथं स्पीड सेट करायचं जे आपलं बटन आहे, तर हे आपण एकदा प्रेस केलं की हे बघा, आता मी प्रेस केलं तर आता बघा 2 लाईन्स आल्या. आता अजून एकदा प्रेस केलं, हे बघा आता 2 लाईन्स आहेत. अजून एकदा प्रेस केलं की आता एकच लाईन आहे. सो आता 1 लाईन आहे म्हणजे एकच गाडीचं डिस्टन्स गाडी फॉलो करेल. आता जसं की आपण इथं बघू शकतो, आता 4 गाड्यांचं डिस्टन्स आपण इथे सेट केलेलं आहे. आणि समोर आता या साईडला एक ट्रक आहे, तर मी आता इथे लेन चेंज करतो, त्या ट्रकच्या मागे घेतो. आणि तुम्ही बघाल की हे बघा, आता मी ब्रेक काही दाबलेला नाही आहे, तरी आपल्या गाडीची स्पीड ही स्लो डाऊन होऊन जाईल आणि गाडी आपली 4 गाड्यामध्ये बसतील एवढा डिस्टन्स गाडी मेंटेन करते समोरच्या गाडीपासून. सो हे अतिशय उपयुक्त फीचर आहे. त्याचबरोबर याच्या एडासमध्ये अजून भरपूर फीचर्स येतात. इथे याचा एडासचा जो सेटअप आहे, कॅमेरा तो आहे आणि समोर सेन्सर सुद्धा दिलेले आहेत. आणि जर का समजा इमर्जन्सीमध्ये समजा अचानक समोर काही आलं, सो त्यावेळेला सुद्धा गाडी एकदम प्रॉपरली इमर्जन्सी ब्रेकिंग करते आणि लगेच स्टॉप होते. म्हणजे अशी सिच्युएशन कोणावरती येऊ नाही, बट जस्ट एक सेफ्टी फीचर म्हणून हे खूप चांगलं फीचर महिंद्राने या ठिकाणी दिलेलं आहे. सो मित्रांनो, हे जे एडासचे फीचर्स गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत ना, हे खरंच खूप उपयुक्त आहे. आणि अशा लॉंग ड्राईव्ह करत असताना ह्या अशा महामार्गांवरती हे खरंच खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे एक ड्राईव्ह करताना एक आपल्याला जो फटीग किंवा एक असं थोडंसं बोरिंगनेस वगैरे होतं ना, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये कमी होऊन जातात. गाडी स्वतः आपले सेफ्टी नॉर्म्स फॉलो करून प्रॉपरली आपली ड्राईव्ह एकदम कम्फर्टेबल बनवते आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी स्वतः हँडल करते. सो खरंच म्हणजे जर का समजा तुम्ही थार रॉक्स घ्यायचा विचार करत असाल, तर थोडे पैसे एक्स्ट्रा केलेले चालतात, बट मोस्टली ट्राय करा टॉप एंड मॉडेल घ्यायचं, जे की आहे AX7 लक्झरी. इव्हन तुम्ही कुठलीही गाडी घेत असाल, तर मी तर एक ॲडवाईस करेल की जर म्हणजे शक्य असेल, तुम्हाला जर तुमचं बजेट अलाउ करत असेल, तर नक्की त्या गाडीचं टॉप एंड व्हेरियंट घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला एडास लेवल 2 वगैरे असे फीचर्स भेटतील. इव्हन आता एडास लेवल 3चे सुद्धा काही फीचर्स काही गाड्यांमध्ये येत आहेत. सो ते जरी आपल्याला भेटत असेल, तर नक्की ते तुम्ही ऑप्ट करू शकता. बिकॉज जेव्हा तुम्ही अशा लॉंग हायवे ट्रिप्सला किंवा लॉंग ड्राईव्हला जातात ना, तर ह्या सगळ्या फीचर्समुळे तुमची ड्राईव्ह खरंच खूप रिलॅक्स होते आणि तुम्हाला लॉंग ड्राईव्हमध्ये कुठलीही अडचण वाटत नाही. एकदम रिलॅक्स होऊन तुम्ही गाडी चालवतात. आणि थोडंसं जरी आपल्याला कधी बोर वगैरे झालं ना, तर गाडी स्वतः सेन्स करून आपल्याला सगळ्या गोष्टी वॉर्निंग देत राहते. आणि आपल्याकडून सुद्धा म्हणजे असं नाही की ठीक आहे आता एडासचे फीचर्स आहे, सो आपण काहीच करायचं नाही आणि मग हे खूप बोरिंग आहे किंवा मग याच्यामध्ये आपली कुठेतरी सेफ्टी कॉम्प्रोमाइज होतीये, तर असं सुद्धा नाही आहे. मला इथे 3रं फ्यूल स्टेशन दिसत आहे पुढे. समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हल करत असताना आता पहिलेपेक्षा तरी समजा पेट्रोल पंप्स आणि रेस्टॉरंट जे आहे हे काही प्रमाणात वाढलेले आहेत, बट अजूनही तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जर आपण बघितली ना, तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे, एवढं टेम्परेचर आहे. आता इव्हन सकाळचे 10:42 झाले तरी 38 डिग्रीचं टेम्परेचर सध्या बाहेर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या महामार्गावरती कुठेही तुम्हाला झाडं दिसणार नाही. म्हणजे जे मोठ्या ट्री प्लांटेशन गव्हर्नमेंटने सांगितलं होतं, हे कुठेही जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला दिसत नाही. हे बघा, इकडे ह्या साईडला तर पूर्ण वाढलेलंच आहे. आणि इथे जे काही छोटे छोटे झाडं यांनी लावले होते, ते सुद्धा आता वाळत चाललेले आहेत. हे बघा, कुठेही इथे ट्री प्लांटेशन दिसत नाही. सरकार सांगतं की लावले पण कुठेही दिसत नाही. आता हे बघा, ह्या पेट्रोल पंपावर सुद्धा फ्यूल, येस, इथे फ्यूल भेटतं आहे लोकांना या पेट्रोल पंपवरती. म्हणजे आपण निघल्यापासून एक जो HP चा पेट्रोल पंप होता तिथे भेटत होता, त्यानंतर इंडियनचा होता, तिथे नव्हता अवेलेबल. आणि आता हा भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप होता, तिथे फ्यूल सध्या भेटत आहे लोकांना. आणि तिथे सुद्धा खूप गर्दी झालेली होती, आपण बघितलं जसं की व्हिडिओमध्ये. तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे गाड्यांची. आणि इव्हन अशा परिस्थितीमध्ये समृद्धीवरती तरी ॲटलिस्ट म्हणजे जो इंधनाचा पुरवठा आहे याच्याकडे गव्हर्नमेंटने स्वतः लक्ष दिलं पाहिजे. कारण की ह्या महामार्गावरती ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला कुठेही दुसरा ऑप्शन नाही किंवा तुम्ही कुठून दुसरीकडून पण फ्यूल आणू शकत नाही. सो हे खूप घातक आहे अशा वेळेस, की जर तुम्ही या रोडवर ट्रॅव्हल करता आणि तुम्हाला इथे फ्यूल भेटत नाहीये, तो म्हणजे खरंच ही म्हणजे कन्सर्निंग गोष्ट आहे.
आणि जो दुसरा मुद्दा आहे सेफ्टीचा, जर आपण बघितला ना तर जसं की मी पहिले पण एकदा एक्सपिरियन्स केलेला आहे बघा. आता इथे समृद्धीवरती हे बघा, इथे या जाळ्या लावलेल्या आहेत की म्हणजे इथून कुठलाही जनावर मध्ये येऊ नये. म्हणजे माझ्यासोबत सुद्धा एकदा असा सीन झाला होता. माझ्या गाडी पुढे अचानक इथून एक उडी मारून एक जनावर माझ्या गाडी समोर आलं होतं आणि एकदम म्हणजे थोडक्यात ते वाचून निघून गेलं. बट माझ्या गाडीच्या खाली जे रेडिएटर असतं त्या रेडिएटरला फटका बसला होता आणि त्यामुळे मला गाडी लिटरली म्हणजे टो करून घेऊन जावं लागली होती. सो असे काही एक्सपिरियन्स सुद्धा समृद्धी महामार्गावरती येतात. त्यासाठी गव्हर्नमेंटनी ज्या साईडला जाळ्या आहेत ह्या लावल्याच पाहिजे. आता हे बघा, काही ठिकाणी तिथे होते, आता इकडे बघा, इकडे नाही आहेत जाळ्या. म्हणजे हे असे अधुरे कामं का बरं करतात ना, हेच गोष्ट लक्षात येत नाही. स्पेशली नाईट मध्ये सुद्धा काय वेळेस काय होतं की अचानक आपल्याला तर लक्षात येत नाही आणि अचानक ते जनावर असं धावून मध्ये येतं आणि एकदम असं म्हणजे आपल्या गाडीला एक तर लागू शकतं किंवा थोडक्या याच्यात काही लोक त्या जनावराला वाचवायला जातात आणि एकदम असं स्टेअरिंग फिरवतात. सो अशा वेळेस हे बघा, आता जसं इथे हे दिसतंय तुटलेलं, तर अशा बॅरिकेडिंग वर जाऊन धडकतात. सो हे खूप घातक आहे. समृद्धी महामार्गावरती गव्हर्नमेंटनी नक्की पूर्ण जाळी लावली पाहिजे. आणि खरंच उन्हाळ्यामध्ये ट्रॅव्हल करत असताना ना म्हणजे लोकांना सुद्धा ही गोष्ट एवढं म्हणजे जाणवतेच. त्यामुळे ह्या वेळेला म्हणजे आता जास्तही वेळ नाही झालाय, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत, तरी सुद्धा बघा हायवेवरती ट्रॅफिक किती कमी झालेली आहे. म्हणजे लोकांनी सुद्धा या महामार्गावरला या उन्हाळ्यामध्ये अवॉइड करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिकॉज एक तर काय, एक तर हे कॉन्क्रीट रोड्स, त्याच्यानंतर इथे कुठे झाडं नाही, कुठल्या सुविधा नाही, एक तर त्यात फ्युल सुद्धा भेटत नाहीये. सो त्यामुळे एवढे म्हणजे रस्ते खाली पडलेले आहेत सुनसान. असं वाटतंय की म्हणजे आपण एकटंच कोणत्या तरी जंगलात वगैरे चाललोय काय, एवढ्या मोठ्या महामार्गावरून कोणीच दिसत नाही, लवकर कुठलीही गाडी दिसत नाहीये महामार्गावरती. तर हे बघा, हे झाडं लावण्यावरती खर्च करण्यात आलेला आहे इथं. हे बघा, हे जे काड्या वगैरे लावलेल्या दिसत आहेत ना तुम्हाला, हे बघा, याच्यात झाडं यांनी रोपटे लावले होते, त्याच्यात त्या काड्या पण लावल्यात आणि ते झाडं वाढेल असेल, त्यांना अपेक्षा होती, बिलं वगैरे काढून घेतले असेल आणि त्याच्यानंतर आता काय कशाचा काही पत्ता नाही, त्याचं मेंटेन करणं, पाणी देणं वगैरे काहीच पत्ता नाही. सगळी झाडं वाळून गेलीत आणि गेला सगळा खर्च वाया. म्हणजे असं काम आहे सरकारचं आपल्या इथे, याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही आहे. जर तुम्ही बघितलं ना तर यांनी इथं या ठिकाणी हे जे झाडं लावले ना तर यांनी ड्रिप इरिगेशन सुद्धा केलेलं आहे. हे बघा, ही जी पाईपलाईन दिसते बघा, हे बघा, हे ड्रिप इरिगेशन सुद्धा यांनी केलेलं आहे. बट कुठेही याच्यामध्ये पाणी कधी सोडत नाही, त्यामुळे सगळीच्या सगळी झाडं पूर्णपणे वाळून गेलेली आहेत. कुठल्याही झाडाला इथे पाणी भेटत नाही. हे बघा, सगळे वाळलेले आहेत. आणि यांनी हे बघा इथे इरिगेशन सुद्धा केलेलं आहे, ड्रिप इरिगेशन, पाणी भेटावं झाडांना म्हणून. हे अशी परिस्थिती आहे आपल्या इथे. आणि मी इथे आता गाडी स्लो डाऊन केली. तुम्ही म्हणाल सेफ्टीचा काय लक्ष आहे का नाही, तर हे बघा तुम्हाला पहिले दाखवतो मी. मागे एक सुद्धा गाडी खूप लांब पर्यंत दिसत नाहीये बघा हे मिरर मध्ये. सो त्या गोष्टी बघूनच मी गाडी इथे स्लो डाऊन केली. जर मागून एखादी गाडी नॉर्मली जरी मला दिसली असती तरी मी नसती केली. बट खूप लांब पर्यंत एकही गाडी दिसत नाहीये बघा. इथे सुद्धा आपण बघू शकता गाडी कुठलीच दिसत नाहीये. सो त्यामुळे मी इथे गाडी स्लो डाऊन करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. सो आतापर्यंत आपण 297 किलोमीटर आलेलो आहे. आणि जर ड्राईव्ह बद्दलचा जर रिव्ह्यू द्यायचा झाला ना तर एकदम कम्फर्टेबल ड्राईव्ह वाटते, कसली अडचण वाटत नाही. ॲक्च्युली सोलो ड्राईव्ह करत असताना सुद्धा एवढा कम्फर्ट आहे गाडीमध्ये. आणि ज्या वेळेला समजा या गाडीने आम्ही फॅमिलीसोबत सुद्धा ट्रॅव्हल करतो त्यावेळेला त्यांना सुद्धा कसली अडचण वाटत नाही. रिअर सीट कम्फर्ट सुद्धा एकदम जबरदस्त आहे. आपण बघू शकता रिअरमध्ये सीट्स ज्या आहेत त्या रिक्लायनेबल आहेत आणि फ्रंटच्या सीट व्हेंटिलेटेड आहेत. सो त्यामुळे सीटिंग वाईज तर कसलीही अडचण नाही आहे. एकदम रिलॅक्स आहे गाडी. कुठलाही प्रॉब्लेम गाडीमध्ये तुम्हाला जाणवत नाही. स्पीकर सेटअप सुद्धा एकदम जबरदस्त आहे. हार्मन गार्डनचे साऊंड सिस्टम याच्यामध्ये येतो. आणि गाडीचं जर आपण बघितलं ना आता सध्या तर बाहेर 40 डिग्री टेम्परेचर आहे. बट या टेम्परेचरमध्ये सुद्धा म्हणजे एसीचं कूलिंग एवढं जबरदस्त आहे. आता मी ॲक्च्युली हिला इवन 46-47 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये अकोला, वर्धा या ठिकाणी सुद्धा मी चालवलेलं आहे या गाडीला. त्यावेळेला सुद्धा म्हणजे गाडीत बसलो ना आपण तर इमिजिएटली 1 ते 2 मिनिटामध्ये गाडी आपले पूर्ण थंड होऊन जाते. एकदम चिल्ड. एसी खूप पॉवरफुल आहे, त्या बाबतीत कसली अडचण जाणवत नाही. गाडीत बसलं नुसतं मॅक्स एसीचंही बटन दाबलं तरी पण एकदम पटकन गाडी कूल होऊन जाते. सो ओव्हरऑल गाडीचा ड्राईव्ह एकदम जबरदस्त आहे. आता फक्त एक गोष्ट आहे की आता एकचं काय, ही SUV गाडी आहे. SUV म्हटलं आणि एकचं साईज पण मोठी आहे, बॉक्सी डिझाईन आहे. सो फक्त म्हणजे हायवेला ड्राईव्ह करत असताना जिथे थोडे जॉईंट्स वगैरे असतात ना, लाईक ब्रिज आहे आणि ब्रिजचा आणि या कॉन्क्रीट रोडचा जो जॉईंट आहे त्या ठिकाणी थोडंसं हिचं SUV कॅरेक्टर आपल्याला जाणवू शकतं. म्हणजे थोडंसं म्हणजे एकदम नॉर्मल असं थोडंसं बाउन्सी त्या ठिकाणी वाटतं रोडच्या जॉईंट्सवर. बाकी ओव्हरऑल जर आपण बघितलं ना तर कसली अडचण तुम्हाला गाडीमध्ये वाटत नाही.
सस्पेन्शनचा सेटअप एकदम चांगला आहे. गाडी बरोबर प्रॉपरली सगळे बम्प्स ॲब्झॉर्ब करते. इवन खराब रोडला जरी तुम्ही हिला चालवताय तरी त्या ठिकाणी अडचण वाटत नाही. आणि समृद्धीला सुद्धा चालवताना असं काही जास्त बाउन्सीनेस वगैरे गाडीमध्ये जाणवत नाही. एकदम स्टेबल चालती. इवन रोड जर अनइवन असेल, काही पॅचेस असे असतात की तिथे थोडंसं कॉन्क्रीट वरखाली वगैरे असतं काही लेवलला आणि आपली स्पीड जास्त असते, समजा 110 120ची स्पीड आहे, तर अशा वेळेस काही अशा मोठ्या साईजच्या SUV थोड्याशा तिथे बाउन्स करतात. बट लकीली थार रॉक्समध्ये तुम्हाला असा कुठलाही बाउन्सीनेस वगैरे जाणवत नाही. एकदम कम्फर्टेबल राईड वाटते आपल्याला. आणि जर आपण बघितलं ना तर गाडीची राईड क्वालिटी खरंच जबरदस्त आहे. तुम्ही अशा महामार्गावरती मी तर सांगतो ना, दिवसभर तुम्ही जर चालवत गेले ना 1000-1200 किलोमीटर तुम्ही आरामात चालवू शकता, एवढं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की थार रॉक्सला एक सिटी यूज किंवा लाईफस्टाईल गाडी आहे किंवा फक्त ऑफ रोडिंग आणि सिटी यूज आपण वापरू शकतो. बट सिरियसली मित्रांनो तसं काहीच नाही आहे. हायवेला सुद्धा तुम्ही एकदम बिंदासीला घेऊन जाऊ शकता. आता रिसेंटली मी याच गाडीने तिरुपतीची सुद्धा ट्रिप केली होती. 1200 किलोमीटर जाणं आणि येताना 1500 किलोमीटर वाया कोल्हापूर आम्ही आलो होतो. त्याचे सुद्धा व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते सुद्धा आपण बघू शकता. सो त्यामुळे मी हिचा ऑनेस्टली जेवढा ड्राईव्ह विषयी रिव्ह्यू देतोय ना, हा एकदम प्रॅक्टिकल आणि ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. कारण की जर मला काही जरी प्रॉब्लेम जाणवले असते तर मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं असतं. इवन या गाडीमध्ये बरेचसे असे टेक फीचर्स येतात जे की अशा लॉंग हायवे ट्रिप्सला खूप कामात येतात. त्यातलाच एक फीचर म्हणजे आता इथं जर तुम्ही व्हेकल इन्फोमध्ये आले तर सगळ्यात पहिलं जे फीचर आहे याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं ते म्हणजे टायर प्रेशर. प्रत्येक टायरामध्ये सध्या काय प्रेशर आहे आणि इवन टायरचं टेम्परेचरसुद्धा गाडी दाखवते. सो त्यामुळे आपल्याला अशा हायवे ट्रिप्सला खूप मदत होते. टायरचं प्रेशर, टायरचं टेम्परेचर, सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती आपल्याला इथे दिसते. इवन त्यानंतर जरी आपण बघितलं ना तर गाडीमध्ये म्हणजे इवन जे पॉवर आणि टॉर्क असतो याचं सुद्धा आपल्याला माहिती या ठिकाणी भेटते. बघा इथे आपण बघू शकता, इथे पॉवर पण दाखवत आहे आणि टॉर्क सुद्धा दाखवत आहे. जसं आपण एक्सेलरेट केलं, आता मी फुल एक्सेलरेट केलं, फुल पॉवर भेटते आपल्याला. आणि जसं एक्सेलरेटर मी आता सोडलं तर एकदम बघा पूर्ण खाली आलं, म्हणजे तिथे टॉर्क पण आणि पॉवर पण एकदम कमी झालेली आहे. सो त्यामुळे असे सगळ्या डिस्प्ले इथं इन्फॉर्मेशन भेटते. 4 व्हील ड्राईव्हचं सुद्धा जर सिस्टम ऑन असेल तेही दिसतं. त्यानंतर गाडीचा अँगलसुद्धा दिसतो आपल्याला. म्हणजे जर आपण समजा थोडंसं हे आता ॲक्च्युली कसं आहे ऑफ रोडिंगला जास्त कामात येतं. आता तरी इथे एक डेमोमध्ये झालं तर एकदम मी जर स्पीड वाढवली ना तर जो अँगल आहे बघा गाडीचा समोर उभा राहील, हे बघा 1 डिग्री 2 डिग्री अशी वर आली, बिकॉज एकदम इन्स्टंट पिकअप भेटतो गाडीला. सो त्यामुळे ते सुद्धा आपल्याला इथे क्लिअर डिस्प्लेवरती इन्फॉर्मेशन शो होते. आणि बाकी तर नॅव्हिगेशन वगैरे सगळे फीचर्स आहे. ड्रायव्हर असिस्ट आहे. एडासचे तर फीचरचा मी तुम्हाला डेमो दिलाच. सगळे एडासचे फीचरसुद्धा एकदम जबरदस्त काम करतात. आणि जर का समजा आपण थोडा जरी स्टेअरिंगवरून हात काढला तर गाडी कंटिन्यू वॉर्निंग देत राहते. सो असे फीचर्स एकदम मस्त आहे. इथे स्क्रीनवर सुद्धा सगळे फीचर्स देण्यात आलेले आहे. इथं जर आपण होम बटन प्रेस केलं तर इथे अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, त्याच्यानंतर ऑडिओच्या सेटिंग हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इवन नॅव्हिगेशनसुद्धा इनबिल्ड जे आहे याच्यामध्ये मॅप माय इंडियाचं हे सुद्धा एकदम जबरदस्त आहे. ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला इनबिल्ड गाणं ॲपसुद्धा भेटतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला लॉंग हायवे ट्रिप्सला सॉंग्सला सुद्धा कसली प्रॉब्लेम नाही. 360 कॅमेरासुद्धा इथं चालू राहतो गाडीचा जर आपण हायवेला ड्राईव्ह करत आहे. आणि जेव्हा ड्राईव्ह करत असतो अबव 30 स्पीड असेल तर रिअर व्ह्यू कॅमेरा आणि 360 कॅमेरा हे दोन्ही ऑन होतात. सो ओव्हरऑल जर बघितलं ना तर गाडीचे फीचर्स, गाडीचा ड्राईव्ह कम्फर्ट एकदम जबरदस्त आहे. आता मी तुम्हाला एक फायनल वर्डिक्ट देतो. थोडंसं आता आपण समृद्धीचं सोडलेलं आहे, आता आपण एक्झिट करतो आहे आणि एक्झिट केल्यानंतर तुम्हाला मी एकदम फायनल वर्डिक्ट देतो या गाडीचं. आणि हो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मायलेज शेवटी दाखवेल, तर आता बघा 312 किलोमीटर झालेलं आहे आणि गाडीने आपल्याला आता 12 kmpl मायलेज दिलेला आहे. म्हणजे हे पण केव्हा, जेव्हा मी गाडीला 110-120च्या स्पीडच्या वरती जेव्हा पळवतोय त्यावेळेला गाडी 12चा मायलेज देते. आणि स्टार्टिंगला जेव्हा मी सुरू केली होती ट्रिप त्याचासुद्धा माझ्याकडे फोटो आहे, त्यावेळेला गाडी 13.5-14पर्यंत सुद्धा मायलेज देत होती. म्हणजे एवढ्या मोठ्या साईजची SUV आणि ते पण एकदा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये एवढा मायलेज देते, हे खरंच चांगली गोष्ट आहे. सो त्यामुळे एकदम मायलेजच्या बाबतीत तर मी निश्चिंत आहे, कारण की मला तरी हा मायलेज बरोबर वाटतो या साईजच्या गाडीने. सो चला आता आपण आता एक्झिट करतो आहे आणि फायनली गुड बाय टू समृद्धी. परत आता लवकरच माझी रिटर्न ट्रिप पण राहणार आहे. इथून माझं काम झालं की इथं आता फास्टॅग आपलं झालं स्कॅन आणि आपले आता जर आपण बघितलं तर 450 रुपये कटलेले आहेत. 475 रुपये कटलेले आहेत. तुम्हाला जसं मी सांगितलं 2.25 रुपये पर किलोमीटर आपल्याला टोल पडतो. सो चला आता फायनल वर्डिक्टकडे जाऊया. की आता आपण बघितलं, आपण समृद्धी महामार्ग एक्झिट केला आहे आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की एक प्रॉब्लेम मला जाणवला थार रॉक्सच्या बाबतीत. तो म्हणजे असा आहे की या गाडीला पण आहे ना, जसं जुन्या थारला होतं ना तसंच हे बघा, हे जे आपण जेव्हा हायवेला जास्त स्पीडने चाललो होतो ना तर हे बघा, हे असे मच्छर किंवा जे काही चिलटे वगैरे असतात रोडवर हे सगळे बघा असे येऊन चिपकून हे तसे मरतात बघा. हे बघा इथे सुद्धा बघा कसं लागलेलं आहे. सो एवढाच एक प्रॉब्लेम आहे. बाकी ओव्हरऑल गाडी एकदम मस्त वाटली. परफॉर्मन्ससुद्धा एकदम गाडीचा बेस्ट होता.
आणि आता आपण बघू शकतो आपण समृद्धी एक्झिट केलेला आहे. एक तर पहिली गोष्ट, गाडीने जो मायलेज दिलेला आहे तो मी तुम्हाला जसं की दाखवला आता व्हिडिओमध्ये, कॉन्स्टंट स्पीडवर 12 kmpl मायलेज गाडीने दिलेला आहे. सुरुवातीला गाडीचा मायलेज जवळपास 13.5-14 पर्यंत सुद्धा होता जेव्हा मी एकदम कमी स्पीडमध्ये चालवत होतो. बट जसं मी समजा स्पीड वाढवली, जवळपास 110-120च्या स्पीडने जेव्हा गाडी चालू होती, 120च्याही वर काही ठिकाणी गेली होती, 130पर्यंत स्पीड होती. सो त्या केसमध्ये आणि एकदम AC वगैरे ऑन आणि मी सोलोच ट्रॅव्हल करतोय, बट स्टील गाडीने 12 kmpl मायलेज दिला, जो की माझ्या हिशोबाने ह्या साईजच्या गाडीसाठी एकदम डिसेंट आहे, परफेक्ट आहे. बिकॉज बाकीच्या ज्या गाड्या मी बघतो ना, त्या म्हणजे इव्हन साईजला छोट्या डिझेल गाड्या ऑटोमॅटिकमध्ये तेवढाही मायलेज देत नाही. ही टॉप एंड मॉडेल आहे, 4x4 आहे, गाडीचं ऑलरेडी स्वतःचं एक वेट आहे, बट स्टील त्या हिशोबाने 12 kmpl मायलेज इज परफेक्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग कम्फर्ट एकदम जबरदस्त आहे. कम्फर्टच्या बाबतीत कसलंही टेन्शन नाही, म्हणजे सीटची पोझिशनिंग असू दे, विजिबिलिटी असू दे, एकदम परफेक्ट आहे. जसं की मी सोलो ट्रॅव्हल करतोय, सो ड्रायव्हिंग करताना सुद्धा कसलाही फटिक वगैरे जाणवत नाही, बिकॉज गाडी एवढी इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे फीचर्स वगैरे एवढे लोडेड आहे, त्यामुळे कसलाही फटिक जाणवत नाही. साऊंड सिस्टम जबरदस्त आहे, बिलकुल बोरत नाही. हार्मन कार्डनचा स्पीकर याच्यामध्ये येतो, सो ते एकदम साऊंड सिस्टम तर जबरदस्तच आहे, त्या बाबतीत कसली अडचण आपल्याला वाटत नाही. ड्रायव्हिंग कम्फर्ट मस्त आहे. जर निगेटिव्हच्या बाबतीत बोलायला गेलो ना आपण, तर फक्त ती एक जी गोष्ट मी तुम्हाला आता दाखवली की समोरच्या स्क्रीनवर आहे ना, या समोरच्या काचेवर आहे ना, जे माशा वगैरे जे रोडवर असतात किंवा जे चिलटे वगैरे असतात ते येऊन चिपकतात आणि ते मरतात, तेवढीच एक गोष्ट आहे. बाकी तर असं ॲसच मला काही निगेटिव्ह जाणवली नाही. आणि एक दुसरी गोष्ट, ज्या वेळेला समजा समृद्धीवर ट्रॅव्हल करत असताना जे कॉन्क्रीट रोड्स आणि जे ब्रिज आहे, तर त्याच्यात जे जॉईंट्स असतात, तर त्या ठिकाणी थोडासा असं एक हाय म्हणजे एक बम्प थोडासा असं आपल्याला जाणवतो गाडीमध्ये. आणि ऑब्व्हियसली ही एक SUV आहे, एवढी मोठी साईज आहे, बॉक्सी डिझाईन आहे, सो त्यामुळे ते सुद्धा आपल्याला थोडंसं जाणवतं. एक त्यावेळेला थोडंसं असं एक बाउन्सीनेस फील होतं, बट रॅदर दॅन दॅट कसली अडचण वाटत नाही. एकदम ड्राईव्ह कम्फर्टेबल आहे. जुन्या थारमध्ये आणि याच्यामध्ये जर बघितलं ना, तर खूप फरक आहे ड्राईव्ह कम्फर्टमध्ये. जबरदस्त वाटते ड्राईव्ह. सस्पेन्शन सेटअपसुद्धा एकदम भारी आहे, सो त्यामुळे त्या बाबतीतही कुठली अडचण नाही. आणि एक मेन पॉईंट, जर का समजा तुम्ही नाईटमध्ये ट्रॅव्हल करत असाल, तर मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, आपल्या चॅनलवर आपले जुने व्हिडिओसुद्धा आहे. समृद्धीला नाही, बट मी ज्यावेळेला या गाडीला तिरुपतीला घेऊन गेलो होतो, सो त्यावेळेला मी जर नाईटमध्ये सुद्धा जी टेस्ट केली, जे हेडलाईट्स आहे, फॉग लॅम्प्स आहे, हे सुद्धा एकदम परफेक्ट थ्रो आहे यांचं. या बाबतीत सुद्धा आपल्याला कुठली अडचण जाणवत नाही, एकदम परफेक्ट काम करतात. म्हणजे तुम्हाला कुठलेही आफ्टर मार्केट हेडलाईट म्हणा किंवा फॉग लॅम्पमध्ये काही कस्टमायझेशन वगैरे म्हणा, असं काही करायची गरज नाही. तर जर का समजा तुम्ही थार रॉक्स घ्यायचा विचार करत असाल आणि तुमचा जर विचार असेल की अशा महामार्गांवरती गाडी कशी परफॉर्म करते, जसं की समृद्धी महामार्ग आहे किंवा मग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे, असे जे हायवेज आहेत, अशा रोड्सवर सुद्धा गाडी एकदम परफेक्ट काम करते. तुम्हाला कुठलाही म्हणजे असं त्या ठिकाणी डिस्कम्फर्ट वगैरे जाणवणार नाही. गाडीचे फीचर्स, त्याच्यानंतर गाडीचा सिटिंग कम्फर्ट एकदम जबरदस्त आहे. AC सुद्धा पॉवरफुल आहे आणि लगेच स्पेससुद्धा भरपूर आहे. तुमचं किती जरी सामान असलं लॉंग हायवे ट्रिप्सला, ते एकदम इझिली बसू शकतं. सो मित्रांनो, तुम्हाला हा थार रॉक्सचा जो समृद्धी महामार्गाचा आपला ड्राईव्ह रिव्ह्यू होता, हा कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुढे कोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ तुम्हाला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन क्लिक करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आपल्या चॅनलवर भरपूर सारं कार कंटेंट घेऊन येत असतो आणि विविध गाड्यांविषयी माझं जे म्हणजे एक्सपिरियन्स आहे, जी आपली माहिती आहे, ही मी तुम्हाला क्लिअरली ऑनेस्टली मराठी लँग्वेज आणि सिम्पल लँग्वेजमध्ये तुमच्याशी शेअर करत असतो. सो तुमचा सपोर्टसुद्धा असणं गरजेचं आहे. बाकी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.